नमस्कार मंडळी. जय मल्हार या मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचलेला दिग्गज अभिनेता म्हणजेच देवदत्त नागे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्यांचं देखील नाव घेतलं जातं. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटातून आपल्या कामाची पोचपावती प्रेक्षकांना दिली आहे. मात्र खरी प्रसिद्धी त्यांना जय मल्हार या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेत त्यांनी खंडोबाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले आणि त्यांच्या राज्यभरात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. आता ते मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य सिनेमात देखील काम करत आहेत. आता जरी यशाच्या शिखरावर आहेत, मात्र सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. याबाबत त्यांनी स्वतःच भाष्य केलं आहे. सुरुवातीला ते दूरदर्शनवरील स्वराज्य या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारत होते. त्यामध्ये त्यांना शहीदची भूमिका साकारायची होती. त्यांच्याबरोबर 30 ते 35 जण अजून होते. हा सीन सलग 3 दिवस चालला होता. त्यावेळी 3 दिवसात 3 लाख विचार माझ्या डोळ्यात येऊन गेले की मी काय करतोय हे? माझं काही चांगले दिवस येतील की मला असलीच भूमिका कराव्या लागतील? पण त्या 3 दिवसाने मला खूप काही शिकवलं आणि आज त्याच सेटवर मी जय मल्हार, देवयानी, उदे ग अंबे उदे यासारख्या मालिकेचं शूटिंग करतोय. त्यामुळे आज मी खूप समाधानी आहे. दरम्यान देवदत्त नागे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी तानाजी, आदिपुरुष यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच रॉबिन हुड या साऊथ चित्रपटात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. तर मंडळी, तुम्हाला देवदत्त नागे यांचा कुठला चित्रपट आणि कुठली मालिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.